गुड मॉर्निंग अँड शुभ सकाळ माझ्या प्रिय बंधूंनो, या सुंदर समय मी पवित्र शास्त्रातून वचन वाचत आहे आणि तुमच्यासाठी जो आज मी मांडण्यात घेऊन आलेलो आहे तो असा आहे। या ठिकाणी यहोशुआ याचा 24वा अध्याय आणि 15वे वचन परमेश्वर तुम्हाला आणि आम्हाला काय सांगत आहे हे पाहूया। मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणारच। माझ्या प्रिय बंधूंनो, आज यहोशुआ त्याच्या पवित्र शास्त्रातून आम्हाला असं का म्हणत आहे की मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार। कारण आज तुम्हाला आम्हाला परमेश्वराने जे आशीर्वाद दिलेले आहे त्याची परतफेड म्हणून आज आम्ही त्याची सेवा करावी। आज त्यानं जे काय आम्हाला दिलेले आहे ते आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं आणि आशीर्वाद जो दिलेला आहे तो कधीही न संपणारा आशीर्वाद आहे। म्हणून आज आम्ही त्याची परतफेड म्हणून त्याची सेवा करावी। केवळ मीच नाही तर माझ्या कुटुंबानं, माझ्या घरानं, माझ्या घरातील सर्व लोकांनी त्याची सेवा करावी आणि त्याचा सेवेचा आस्वाद घ्यावा। आज जर त्याची आम्ही सेवा केली तर नक्की आम्ही व आमचं घराणं आशीर्वादित होण्यासाठी समर्थ आहे। परमेश्वर तुम्हाला आणि आम्हाला म्हणत आहे, जर तू प्रभूचं कार्य करशील, त्याच्यासाठी थोडा वेळ जर जगशील तर देव तुझ्या 7 पिढीपर्यंत आशीर्वाद देईल। आणि म्हणूनच माझ्या प्रियानो, केवळ आपली पिढी तर आशीर्वाद होईलच होईल, परंतु त्याचं कार्य केल्याने आज आपला घराणा आणि पुढील 7 पिढ्यापर्यंत परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे। माझ्या प्रिय बंधूंनो, म्हणून यहोशुआ म्हणतो, मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणारच। आज आम्ही त्याची सेवा करूया, त्याचं कार्य पुढे नेण्यासाठी प्रयत्न करूया, त्याच्यावर विश्वास ठेवूया आणि देवाचं कार्य पुढे नेऊया। देव या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वादित करो ही मी देवाचं प्रार्थना करतो। माझ्या प्रियानो, जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। जर तुम्हाला हा प्रियानो काही प्रार्थना विनंती असतील तर जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि जरूर हा व्हिडिओ शेअर करा। आणि जसे तुम्ही आणि मी आशीर्वादित झालेला आहात तसे अनेक लोकांना या शेअरच्या द्वारे तेही आशीर्वादित होऊ शकतील, त्यांचंही घराणं आशीर्वादित होईल। देव तुम्हाला आशीर्वाद